बहुसंख्य शेतकऱ्यांना शेतीच्या कामाकरता बरेचदा भांडवलाची आवश्यकता असते. आणि हे भांडवल उभारणी करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपली शेतजमीन गहाण टाकणे आणि सहकारी संस्थाकडनं भांडवलाची कर्ज स्वरूपात उभारणी करणे. अशा प्रकारे जमीन गहाण टाकली किंवा जमिनीवर बोजा टाकला की त्यांना कर्ज मिळतं. कर्जातनं त्यांच्या गरजा भागल्या, त्यांना नफा आला की त्या कर्जाची परतफेड करायची आणि ती जमीन मोकळी करायची. हे अगदी सर्वसाधारणतः आणि बहुसंख्य ठिकाणी चालणारा साधा सोपा व्यवहार आहे. पण काही वेळेला असं असतं, की साध्या, सोप्या, सरळ दिसणाऱ्या गोष्टी विचित्रपणे किंवा चुकीच्या मार्गाने वापरल्या जातात. असंच एक उदाहरण अगदी तालुका कोर्टापासून सुरू होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. या प्रकरणामध्ये झालं काय होतं? तर एका व्यक्तीने आपली मालमत्ता एका सहकारी संस्थेकडे गहाण टाकली, त्याच्यावर कर्ज घेतलं, त्याच्यावर बोजा टाकला आणि तो बोजा कायम असतानाच आपल्याच एका नातेवाईकाला ती मालमत्ता विकली. कालांतराने त्या नातेवाईकाने त्या मालमत्तेपैकी काही भाग अजून पुढे एका त्रयस्थाला विकला. त्याच्यानंतर जो मूळ मालक होता, ज्याने पहिली खरेदी दिलेली होती, त्यानेच या सगळ्याला आव्हान दिलं. आणि आव्हान देण्याचं मुख्य कारण काय? तर सहकारी संस्थेचा त्या मालमत्तेवर बोजा होता आणि बोजा असताना हस्तांतरण किंवा विक्री करण्याला मनाई आहे आणि तशी सहकारी संस्था कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. सुरुवातीच्या सुनावणी कोर्टामध्ये म्हणजे ट्रायल कोर्टामध्ये त्याचा दावा मान्य करण्यात आला आणि ती जी खरेदी होती ती रद्दबातल ठरवण्यात आली. म्हणजे गंमत बघा, मीच कर्ज काढायचं, मीच त्या मालमत्तेची विक्री करायची आणि मीच त्या विक्रीला आव्हान द्यायचं. का? तर मी कर्ज काढलेलं असताना त्याची विक्री केलेली आहे. असो, त्याच्यानंतर पुढे उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण पोहोचलं. उच्च न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण पोहोचलं, तेव्हा असं लक्षात आलं, की एकीकडे हे कर्ज घेणं आणि विक्री वगैरे चालू असताना, दुसरीकडे त्या मूळ व्यक्तीनी म्हणजे पहिल्या व्यक्तीनी त्या कर्जाची परतफेड केली होती. आणि कर्जाची परतफेड केलेली असल्यामुळे त्या सहकारी संस्थेला या जमिनीमध्ये किंवा या जमिनीच्या खरेदी विक्री हस्तांतरणामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही आढळलं नव्हतं. मग उच्च न्यायालय असं म्हटलं, की हा जो सगळा घटनाक्रम आम्ही बघतोय, तो बघता ही सगळी लबाडी दिसून येते आणि याच्याकरता ज्या कायदेशीर तरतुदीचा आधार घेतलेला आहे, ती कायदेशीर तरतूद फक्त सहकारी संस्थांना उपलब्ध आहे. म्हणजे ती सहकारी संस्थांच्या भल्याकरता आहे. त्या तरतुदीचा उपयोग कोणताही इतर व्यक्ती किंवा संस्था करू शकत नाही. याचं कारण असं, सहकारी संस्था जेव्हा जमिनीच्या बदल्यात किंवा जमीन गहाण टाकून कर्ज देतात, तेव्हा त्या कर्जाची परतफेड होईपर्यंत त्या मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण होऊ नये. झालं तर ते अवैध ठरावं, याच्याकरता सहकारी संस्थांना अधिकार असणं गरजेचं आहे आणि तसे अधिकार सहकारी संस्थांना आहेत. पण त्या कायदेशीर तरतुदी किंवा ते अधिकार फक्त आणि फक्त सहकारी संस्था वापरू शकतात. या प्रकरणामध्ये जी व्यक्ती चूक करत आहे, त्याच व्यक्तीला तिच्याच चुकीचा फायदा घेण्याची जर मुभा दिली, तर तो कायद्याचा पराभव ठरेल. असं म्हणून उच्च न्यायालयाने ते प्रकरण फेटाळलं आणि तो जो व्यवहार होता, तो वैध ठरवला. त्याच्यानंतर हे प्रकरण अगदी शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हेच मुख्य मुद्दे होते, की सगळ्यात पहिले कलम 48 जे आहे, ते सहकारी संस्था कायद्याअंतर्गतली तरतूद सहकारी संस्थांकरता उपलब्ध असलेली तरतूद आहे. म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेला कलम 48च्या अंतर्गत एखाद्या खरेदी खताला, एखाद्या व्यवहाराला आव्हान द्यायचं असेल, तर ते देता येईल. पण केवळ सहकारी संस्थेच्या लाभात एखादी कायदेशीर तरतूद आहे. म्हणून ती कायदेशीर तरतूद इतर कोणीही त्रयस्थ वापरू शकत नाही. विशेषतः या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीने कर्ज घेतलं, कर्ज असताना त्या जमिनीची विक्री केली आणि पुन्हा त्या विक्रीला स्वतःच आव्हान दिलं, हे सगळं लक्षात घेता त्या व्यक्तीला त्याच्याच चुकीचा लाभ घेण्याची संधी देता येणार नाही. ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, अ पर्सन कॅनॉट बी अलाउड टू टेक बेनिफिट्स ऑफ हिज ओन रॉंग. कारण असं जर झालं, तर तो सगळा कायदा आणि कायदेशीर तरतुदीचा पराभव ठरेल.
म्हणून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा उच्च न्यायालयाप्रमाणे स्पष्ट केलं, की एक म्हणजे कालांतराने ते कर्जाची परतफेड झालेली आहे. आज रोजी ते कर्ज अस्तित्वात नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तो जो कलम 47-48 चा अधिकार आहे, तो सहकारी संस्थेचा विशेषाधिकार आहे. सहकारी संस्था सोडून इतर कोणीही त्या अधिकाराचा सोयीस्करपणे वापर करू शकत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सहकारी संस्थेच्या कर्जाची परतफेड झाल्यामुळे सहकारी संस्थेला आता याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांना या व्यवहाराला किंवा खरेदीला हरकत सुद्धा नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा एकंदर जर विचार केला, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जो खरेदी खताचा व्यवहार आहे, तो वैधच ठरवावा लागेल. तसा जर तो ठरवला नाही, तर तो कायद्याचा पराभव ठरेल. असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आणि अंतिम निकालामध्ये ते जे खरेदी खत होतं, तो व्यवहार मान्य केला. या निकालामधनं, या प्रकरणामधनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. वरवर साध्या-साध्या दिसणाऱ्या कायदेशीर तरतुदी, त्याचा चुकीच्या मार्गाने कसा वापर केला जाऊ शकतो. त्यातनं आपणच जमीन विक्री करायची, आपणच त्याला आव्हान द्यायचं आणि त्या खरेदीदाराला किंवा त्याच्या पुढच्या खरेदीदाराला कसा त्रास द्यायचा, हे वृत्ती आपल्या समाजामध्ये कशी आहे, त्याचं हे एक उत्तम उदाहरण ठरावं. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या जागा खरेदी विकत घेणाऱ्यांनी ह्या बाबी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा तुम्हाला एखाद्या जमिनीची खरेदी विक्री करायची असेल, तेव्हा त्या जमिनीवर कोणताही बोजा आहे का, याची प्रथम चौकशी करा. बोजा असलेली नोंद उगीचच टाकलेली आहे, म्हणजे उगीचच टाकलेली आहे म्हणण्यापेक्षा तो बोजा आजही कायम आहे का? ते कर्ज आजही कायम आहे का? त्याची परतफेड झालेली आहे का? याची संबंधित संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये तुम्ही चौकशी करू शकता. आणि बोजा आणि त्याची आजची स्थिती याबद्दल जोवर तुम्हाला खात्रीशीर माहिती मिळत नाही, तोवर तुम्ही अशा व्यवहारामध्ये घाईने पुढे न जाणं हे जास्त श्रेयस्कर ठरेल. कारण जर असा बोजा असेल, त्या बोजाची परतफेड नाही झाली आणि सहकारी संस्थेने जर तुमच्या कराराला किंवा खरेदी खताला आव्हान दिलं, तर ते रद्द ठरू शकतं. किंवा जसं या प्रकरणामध्ये झालं, उद्या जमीन विकणाऱ्यानेच कुटीलपणे जर त्याच बोजाच्या आधारावर तुमच्या खरेदी खताला आव्हान दिलं, तर आपण नाहक कायदेशीर कचाट्यात सापडू. आणि माझं नेहमी एक म्हणणं असतं, की संकटात सापडून मग सुटण्यापेक्षा आपण संकटात पडणार कसे नाही, या दृष्टीने आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. या दृष्टीने आपण जास्त मेहनत घेतली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कायम ध्यानात ठेवा आणि या गोष्टी ध्यानात ठेवूनच व्यवहार करा. जेणेकरून तुम्हाला कायदेशीर अडचणीला तोंड द्यावं लागणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.